महाविकास आघाडीनं मित्रपक्ष जमवण्यावरती भर दिलेला आहे, तर दुसरीकडे भाजपनंही मित्रपक्षांना जोडण्याची रणनीती आखलेली आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपनं पाऊल टाकायला सुरुवात केली आहे। भाजपनं त्यांच्यासोबत असणाऱ्या घटक पक्षांना बरोबर घेऊन विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायला सुरुवात केली आहे। त्यामागे कारणही तसंच आहे। बिहारची राजधानी पाटणा इथे भाजपच्या विरोधकांनी त्यांची एकजूट दाखवून दिली। भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे। लोकशाही टिकवण्यासाठी विरोधकांनी एल्गार पुकारल्याचं जाहीर केलंय। याच पार्श्वभूमीवर भाजपनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर एनडीएतील घटक पक्षांसोबत पुढे जाण्याची रणनीती आखली आहे। त्या दृष्टीने भाजपनं सोमवारी एका बैठकीचं आयोजन केलंय। 19 नाही 25 जरी एक आले तरी महाराष्ट्राची आणि देशाची जनता एवढी सुज्ञ आहे की देशाला जगातला सर्वोत्तम देश आत्मनिर्भर भारत हा जो संकल्प मोदीजींनी दिला आहे, त्या संकल्पाला 140 कोटी भारतीय साथ देतीलच आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त बहुमत मोदीजींना मिळेल। भाजपसोबत राज्यातील कोणकोणते पक्ष आहेत त्यावर एक नजर टाकूयात। विनय कोरे यांचा जनसुराज्य, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष सुद्धा भाजपसोबत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त आणि मित्रपक्षांसह 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलंय। जेव्हा केव्हा अधिवेशन आणि महत्त्वाच्या घटना आणि धोरणं ठरवली जातात, आम्ही सर्व पक्षांना बरोबर घेतो। सदाभाऊही आमच्या बरोबर आहेत, आम्ही त्यांना घेऊनच चालू। भाजप एनडीएतल्या मित्रपक्षांना त्यांच्या मोदी @9 या अभियानाच्या अंतर्गत मदतीला घेऊन निवडणुकीत किती यश मिळवतं हे आगामी काळात स्पष्ट होईलच। तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई।